विद्यार्थ्यांनो, आजचा आपला विषय आहे कथालेखन. मुलांनो, आपल्या प्रश्नपत्रिकेतील विभाग 5 म्हणजेच उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5A यात 3 पैकी कोणत्याही 2 कृती सोडवा असा प्रश्न प्रत्येकी 5-5 असा एकूण 10 गुणांसाठी लिहावयास येतो. या प्रश्नातील 3 कृती म्हणजेच 1 जाहिरात लेखन, 2 बातमी लेखन आणि 3 कथालेखन आहे. आज आपण कथालेखनाचा भाग पाहणार आहोत. मुलांनो, कथा ऐकणं व सांगणं हा आबालवृद्धांच्या आनंदाचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती आणि सृजनशीलतेला वाव देणारा हा विषय आहे. कथ्यते इति कथा म्हणजेच सांगितली जाते ती कथा. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते. ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असूनही कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते. कथेतून आनंद मिळतो त्याचप्रमाणे कथा विचार प्रवर्तकही असतात. कथेतून आनंदाबरोबरच विचारांनाही दिशा मिळते. कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणं हे लेखन कौशल्य आहे. मुलांनो, पात्र म्हणजे त्या कथेतले कॅरेक्टर्स किंवा विविध व्यक्तिमत्व. लेखन कौशल्य विकसित करणं हा कथालेखन घटकाच्या अभ्यासाचा हेतू आहे. उत्तम कथालेखनासाठी आता काय केलं पाहिजे, तर खालील बाबी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातली एक आहे कथेला योग्य शीर्षक द्यावे. 2 शीर्षकावरून कथेच्या विषयाची म्हणजेच कथाबीजाची कल्पना यायला हवी. 3 शीर्षक म्हणून सुविचार, म्हण असावी असं कुठलंही बंधन नाही. तुम्ही कुठलंही शीर्षक म्हणजे टायटल देऊ शकता. अर्थातच ते त्या कथेशी निगडीत असणं गरजेचं आहे. 4 कथा भूतकाळात लिहावी. भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स. 5 लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्त्वाचे आहे. 6 कथेला भाषेचा, घटनांचा ओघ, कालानुक्रम असणं आवश्यक आहे. 7 कथाबीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद, पात्रानुसार योग्य भाषा असावी. जसं कथा तुम्ही ग्रामीण बाजाची लिहिली असेल, ग्रामीण बाज म्हणजे ढंग, तर ते कॅरेक्टर तुमचं किंवा पात्र गावचं असेल तर त्याची भाषा शुद्ध स्वरूपात येणार नाही. किंवा आजी असेल तर तिची भाषा अशी चांगली छान म्हणजे काय, तर स्पष्ट अशी मराठी, किंवा ती गावाकडची आजी असेल तर ती त्या बोलीभाषेतच बोलेल. म्हणजेच अशा प्रकारे त्या पात्रांचे संवाद त्या कथेमध्ये देणं गरजेचं आहे. 8 कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती केली पाहिजे. आपल्या कृतीपत्रिकेत कथालेखन प्रकारासाठी पुढे काही प्रकारच्या कृती लेखनास येऊ शकतात. त्या कुठल्या, तर त्या आपण पाहणार आहोत. कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती. त्यातला पहिला प्रकार आहे कथाबीजावरून कथालेखन. दुसरा प्रकार आहे शीर्षकावरून कथालेखन. तिसरा प्रकार आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. चौथा प्रकार आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे. मुलांनो, यामध्ये अ आणि ब असे 2 भाग दिलेले आहेत. त्यातला अ आहे कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे. म्हणजे कथेची सुरुवात दिलेली आहे, पूर्वार्ध म्हणजे सुरुवात, आणि शेवट मात्र तुम्हाला करायचं आहे. तर ब भाग याच्या अतिशय विरुद्ध आहे. म्हणजेच काय, तर उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे म्हणजे शेवट दिला आहे पण सुरुवात तुम्हाला करायची आहे. आणि शेवटचा प्रकार आहे 5वा मुद्द्यावरून कथालेखन. अशा प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकात कथालेखनाचे हे 5 प्रकार आपल्याला अभ्यासायला दिलेले आहेत. आता आपण कथालेखनाच्या काही नमुनाकृती पाहणार आहोत. त्यातलं कथालेखन नमुनाकृती 1. आपण उदाहरणादाखल कथालेखनाच्या काही नमुनाकृती इथे पाहत आहोत.
ह्याचा विषय आहे खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. यामध्ये सुरुवात दिलेली आहे आणि शेवट तुम्हाला करायचा आहे. आता कसं असेल कथा ते मी सांगते. मी सुरुवात वाचून दाखवते. दिवस कधी मावळला ते कळलंच नाही. त्या दिवशी पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्तानं एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या 3 पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्य विनोदात मनमोकळ्या गप्पात सारेजण दंग होते. आणि अचानक या गप्पात एक अनोळखी आवाज ऐकू येऊ लागला. जीजी, मी आलो ग. खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि पुढे टिंब 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 किंवा डॉट डॉट दिलेले आहेत. याचा अर्थ ही कथा शेवटचा भाग अपूर्ण आहे आणि तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता त्याचं कथानक कसं असेल तर मी सांगते ते. कथा लिहित असताना सुरुवातीला शीर्षक म्हणजे टायटल देणं गरजेचं आहे. मुलांना तो एक टेक्निक मी इथे सांगते. बऱ्याचदा आपल्याला विषय काय तो कळत नाही. मग कथा लिहित असताना आपण त्याचं शीर्षक किंवा टायटल जे आहे हे सगळ्यात शेवटी लिहिलं तरी चालणार आहे. पण शीर्षक द्यायला मात्र विसरू नका. इथे मी या कथेला शीर्षक दिलेलं आहे माया मातृत्वाची. चक्क पाहते तर काय, तिला दरवाजात उभा असलेला विजू दिसला. विजू हा आजीच्या मोठ्या मुलीचा मुलगा, म्हणजेच माझ्या आत्याचा मुलगा. तो गेली 6 वर्षापासून अमेरिकेत नोकरी करत होता. तो आलेला पाहून आजीच्या आनंदाला उधाण आलं. तिचे डोळे पाणावले व धावतच ती दरवाजापाशी गेली. पटकन विजूला मिठी मारून ती रडू लागली. विजूलाही रडू कोसळलं. शेवटी आमच्या बाबांनी मध्यस्थी करून आजीला रडण्यापासून परावृत्त केलं. तेव्हा रडत रडत आजी म्हणाली, अरे रडत नाही मी काही, हे तर आनंदाश्रू आहेत. विजूने आजीला अमेरिकेहून आणलेला मोबाईल भेट दिला. मोबाईल पाहून आजी हसून म्हणाली, अरे माझ्या राजा, मला कुठे रे मोबाईल हाताळता येतो. काही नाही आजी, याचा वापर करणं फार सोपं आहे. शिकवीन हा मी तुला, हसत हसत विजू म्हणाला. आजीनं देखील विजूसाठी स्वतःच्या हातानं विणलेला स्वेटर पेटीतून काढून स्वतःच्या हाताने त्याच्या अंगावर चढवला. विजूला स्वेटर बरोबर झाला. कुठेही मापात छोटं मोठं नव्हतं. यावर विजू म्हणाला, आजी तू हे कसं विणलंस? म्हणजे तुला माझ्या शरीराचं माप कसं कळलं? हे तर छोटं किंवा मोठंही नाही, अगदी बरोबर झालं आहे. यावर आजी भाऊक होऊन म्हणाली, अरे पाखरा, माझ्या मातृत्वाच्या मायेनं हे मी विणलं आहे. मातृत्वाच्या मायेला मापाची काय गरज? आजीचे हे उद्गार ऐकून आम्ही सर्वजण अवाक झालो. आनंदाच्या त्या क्षणी सर्वांचेच डोळे पाणावले. इथे ही कथा संपलेली आहे. आता या कथेतनं तुम्ही काय शिकलात म्हणजेच तात्पर्य आपण पाहणार आहोत. आईचे व आजीचे मातृत्व प्रेम हे जगात अमर असतं. त्याला कसल्याही बंधनाची गरज नसते. आता आपण कथालेखन नमुना कृती 2 बघणार आहोत. यामध्ये आहे खालील कथेचा उत्तरार्ध म्हणजे शेवट दिलेला आहे. कल्पना करून खालील कथा पूर्ण करा. म्हणजे शेवट दिलेला आहे आणि सुरुवात तुम्हाला करायची आहे. तर हा शेवट काय दिला आहे तो आपण वाचूया. पाहता पाहता ते अस्वल जवळ आलं. त्याने रमेशला हुंगलं. त्याला वाटले हा मेलेला आहे, त्यामुळे ते पुढे निघून गेलं. अस्वल दूर गेल्यावर सुरेश झाडावरून खाली उतरला व त्याने रमेशला अस्वल दूर जंगलात निघून गेल्याचं सांगितलं. त्याच वेळी त्याने रमेशला विचारलं, काय रे, अस्वलाने तुला कानात काय सांगितलं? रमेश म्हणाला, अस्वल म्हणत होता की आपल्या जीवनात माणसांची आधी योग्य पारख करावी, मगच त्याच्याशी मैत्री करावी. स्वार्थी माणसं व मित्रांपासून दूर राहावं. रमेशचं उत्तर ऐकून सुरेश खजील झाला. त्या दिवसापासून रमेशने सुरेशची मैत्री व साथ सोडली. आता ह्याचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवात आपल्याला करायची आहे. ह्याला आपण शीर्षक देऊया, खरा मित्र, 2 मित्र, स्वार्थी मित्र
अस्वलाने शिकवला धडा यापैकी कुठलंही शीर्षक याला समर्पक असेल. आता कथा कशी असेल ती आपण वाचूया. श्रीरामपूर गावात रमेश व सुरेश नावाचे 2 मित्र होते. दोघांची खूप चांगली मैत्री होती. इतकी की एकमेकांना भेटल्याशिवाय गप्पा टप्पा मारल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. एके दिवशी फिरण्यासाठी म्हणून ते बाहेर पडले. बोलता बोलता ते अरण्यात कधी शिरले हे त्यांनाही कळलं नाही. तेवढ्यात त्यांना दूरवर समोरून अस्वल येताना दिसले. दोघे घाबरले. काय करावे त्यांना प्रश्न पडला. सुरेश चपळ होता. मित्राचा कोणताच विचार न करता तो पटकन एका झाडावर चढला. रमेश लठ्ठ असल्याने झाडावर चढू शकत नव्हता. त्याने सुरेशला आवाज दिला, विनंती केली, मदत कर म्हणून विनवलं. सुरेशने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. रमेश सुरेशकडे बघतच राहिला. परंतु अस्वल तर आता जवळ येत होतं. तो आता गोंधळला होता. स्वरक्षणाचा उपाय म्हणून तो जागच्या जागी जमिनीवर शांत पडून राहिला. आणि आता शेवट आपल्याला दिलेला आहे. हा आपला पूर्वार्ध म्हणजेच सुरुवात आहे. आता या कथेतून आपण काय शिकलो म्हणजेच तात्पर्य. पारख करूनच मैत्री करावी किंवा संकटात मित्राला साथ द्यावी यापैकी कुठलंही तात्पर्य तुम्ही घेऊ शकता. आता आपण कथालेखन नमुना कृती 3 पाहणार आहोत. यामध्ये काही शब्द दिलेले असतात आणि या शब्दांना घेऊन किंवा गुंफून एक सुंदर अशी कथा तुम्हाला रचायची असते किंवा तयार करायची असते. तर त्यासाठी प्रश्न असा येईल, खालील शब्दांना गुंफून सुंदर कथा तयार करा. यात शब्द आहेत मैत्री, दप्तर, गृहपाठ, रस्ता. आता या शब्दांना घेऊन कशा प्रकारे उत्तर येऊ शकेल हे आपण पाहूया. इथे मी शीर्षक दिलेलं आहे खरी मैत्री. कथेला मी सुरुवात करते. आदर्श विद्यालयात नीरज व नीरव असे 2 मित्र इयत्ता 10वीत शिकत होते. ते दोघे एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. ते एकत्र बसून गृहपाठ करत असत. त्यांची मैत्री पाहून वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा हेवा वाटत असे. पण वर्गातील संकेत नावाचा मुलगा त्यांच्या मैत्रीवर ईर्ष्या करत असे. एकदा शाळा सुटल्यावर घरी जात असताना नीरवच्या दप्तराचा बंध तुटला. बंध म्हणजे स्कूल बॅगचा पट्टा. त्यामुळे त्यातील पुस्तके खाली रस्त्यावर पडली. नीरज व नीरवने क्षणाचाही विलंब न करता पुस्तके उचलली. त्याच वेळी मागून संकेत आला. त्याने ते दृश्य पाहिलं, पण काहीही न बोलता तो आपल्या वाटेनं निघून गेला. घरी जाऊन त्याने नीरवला फोन करून खोटच सांगितलं की तुझ्या दप्तराचा बंध नीरजने आज अगोदरच मधल्या सुट्टीत कात्रीने कापला होता. नीरवला संकेतचं म्हणणं खरं वाटलं. नीरवने याबद्दल नीरजला काहीही न विचारता एकदम त्याच्याशी असलेली आपली मैत्री तोडून टाकली. नीरजला काय झालं हे कळलं सुद्धा नाही. त्याने नीरवला याबद्दल वारंवार विचारलं, पण नीरजने त्यास काहीच उत्तर दिलं नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. शालांत परीक्षा आली आणि संपली देखील. आता शालेय जीवन संपलं. सर्व मित्रांची ताटातूट होणार होती. निरोप समारंभाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता. वर्ग शिक्षकांना याचं भान होतं की बरेच दिवसापासून नीरज आणि नीरव बोलत नाहीत. पण त्यांना देखील नेमकं काय झालं याबद्दल माहिती नव्हतं. त्यांनी आपल्या भाषणात त्या दोघांचे पुन्हा मिलन घडवून आणण्यासाठी त्यांच्या मैत्रीचा संदर्भ देत आपल्या आसपास असलेल्या दुश्मनींचा संदर्भ दिला. त्यावेळी नीरव खूप भावूक झाला व त्याने संकेतने जे सांगितले ते सर्व विशद केले. आता आपले पितळ सर्वांसमोर उघडे पडणार की काय असा विचार करून संकेत तेथून निसटण्याच्या बेतात होता. पण चाणाक्ष शिक्षकांनी त्याला थांबवलं व त्यास खरे काय आणि खोटे काय याबाबत सत्याचा उलगडा करण्यास सांगितलं. शेवटी भेदरून म्हणजेच घाबरून संकेतने सर्व सत्य सांगितलं. हे ऐकून नीरवचे डोळे उघडले. त्याने नीरजची माफी मागितली. नीरजने देखील आपल्या विशाल हृदयाचे दालन उघडून त्याला मिठी मारली. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना उपदेश करत सांगितलं, मैत्री ही गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक असते. तिला जोपासण्याचा प्रयत्न करा. गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांना जखडून ठेवतात म्हणजेच घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळेच गुलाबाच्या फुलांचे अस्तित्व कायम राहते. तसेच मैत्रीचेही असते. एकमेकांवरचा विश्वास हेच मैत्रीचे सगळे खरे सूत्र आहे. आता या कथेमधून तुम्ही काय शिकलात
तर तात्पर्य असं आहे, मैत्रीमध्ये एकमेकांवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं असतं. आता आपण कथालेखन नमुनाकृती 4 आहे ही पाहूया. खाली दिलेल्या कथेचे शीर्षक वाचा व अनुरूप कथालेखन करा. म्हणजेच काय तर टायटल दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला कथानक रचायचं आहे. कथेचं नाव दिलेलं आहे म्हणजे शीर्षक प्रामाणिकपणाचं फळ. आता त्याची कथानक आपल्याला रचायचं तर ते कसं असू शकेल. तर संध्याकाळची वेळ होती. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वाहनांची माणसांची खूप गर्दी होती. अशाच एका संध्याकाळी एक श्रीमंत उद्योगपती घरी निघाला होता. माणसे वाहनांना चुकवीत तो आपल्या मोटारीजवळ आला. गडबडीत त्याचं पैशाचं पाकिट खाली पडलं. ते त्याच्या लक्षातच आलं नाही. गाडीत बसून तो घरी गेला. त्याच वेळेला सुहास नावाचा एक गरीब विद्यार्थी घरी निघाला होता. त्याला ते पाकिट दिसलं. त्याने ते उचललं, बघितलं आणि घरी घेऊन आला. घरी आल्यावर पाहिलं तर बाप रे, खूप पैसे होते त्या पाकिटात. हे पैसे आता आपल्याला मिळणार तर. त्याला मनातून खूप आनंद झाला. पण त्याचे संस्कार, आई वडिलांची शिकवण त्याला आठवली. हे पैसे आपले नाहीत, ज्याचे आहेत त्याला ते मिळालेच पाहिजेत एवढंच त्याला कळलं. बिचाऱ्याला किती वाईट वाटत असणार पैसे गेल्याचे, असा विचार त्याच्या मनात आला. ते पाकिट त्याने दप्तरात टाकले. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्यानं ते आपल्या शाळेच्या हेडमास्तरांकडे दिलं. हेडमास्तर म्हणजे प्रिन्सिपल. सुहासच्या देखत हेडमास्तरांनी पाकिट उघडलं. सुहासला न दिसलेले श्रीमंताचे कार्ड हेडमास्तरांना मिळाले. फोन नंबरही मिळाला. त्यांनी फोनवर सर्व हकीकत सांगितली. श्रीमंत उद्योगपती शाळेत आले. त्यांनी सुहासच्या प्रामाणिकपणाचं खूप कौतुक केलं. त्यांनी त्याची पाठ थोपटली, त्याला शाबासकी दिली. इतकंच नाही तर त्याची सर्वसाधारण परिस्थिती पाहून त्याच्या सर्व शिक्षणाचा खर्च उचलला. सुहास हुशार तर होताच, पण खूप मेहनती सुद्धा होता. त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. उद्योगपती येथेच थांबले नाहीत, तर त्याला आपल्या कारखान्यात उच्च पदावर नोकरी दिली. सुहासने देखील प्रामाणिकपणा आणि मेहनतीनं सर्वांची मनं जिंकली. आपली खूप प्रगती केली. आता यातून तुम्ही काय शिकलात तर प्रामाणिकपणा हा फार मोठा गुण आहे. त्याचं फळ माणसाला मिळतंच. म्हणजेच काय, प्रामाणिकपणाचं फळ ही कथा इथे समर्पक होते. आता आपण कथालेखन नमुनाकृती 5 पाहत आहोत. हा प्रश्न असा येऊ शकतो, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. मुलांनो, इयत्ता 5वी पासून आपण कथालेखन करताना मुद्द्यावरूनच कथालेखन करत असू. याचे उदाहरण मी इथे घेते. मुद्दे आहेत: APJ अब्दुल कलाम, जन्म व शिक्षण, रामेश्वरम, बहिणीने दागिने विकून शिक्षणासाठी पैसे व मद्रास टेक्नॉलॉजीत प्रवेश, भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील कार्य, अग्नी क्षेपणास्त्र संशोधन, वैज्ञानिक सल्लागार, भारताचे 11वे राष्ट्रपती. असे मुद्दे पाहिले. आता मी त्याला शीर्षक देते, एक महान व्यक्तिमत्व डॉक्टर कलाम. आता ही कथा कशी असावी तर त्याचं उदाहरण म्हणून मी त्याचं वाचन करते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर रोजी रामेश्वरम येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण रामेश्वरम येथे पूर्ण केले. त्यांनी फार गरिबीत दिवस काढले. वर्तमानपत्रे विकून ते आपल्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करीत. BScचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मद्रास टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळवला. पण शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून ते फार चिंतित झाले होते. त्यांना चिंताग्रस्त पाहून बहिणीने विचारलं, कलाम, काय झालं आहे, तू असा चिंताग्रस्त का? यावर कलाम म्हणाले, दीदी, मेरे पास आगे की पढ़ाई करने के लिए पैसे नहीं है. हे ऐकून त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने विकून कलामांना शिक्षणासाठी सहाय्य केलं. त्यानंतर कलामांनी नासा येथे जाऊन एरोनॉटिक्सचे प्रशिक्षण घेतले. एरोनॉटिक्सचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतात परत आले आणि भारतीय अवकाश संशोधन केंद्र येथे संशोधन कार्य करण्यास सुरुवात केली. अग्नी या क्षेपणास्त्राच्या संदर्भात त्यांनी केलेलं कार्य फारच उल्लेखनीय आणि स्तुत्य आहे.
या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्यानंतर जगभरातील विज्ञान संस्थांनी त्यांचं कौतुक केलं. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील कार्य केलं. एकदा श्रीमती इंदिरा गांधींनी कलामांना विचारले, कलामजी, तुम्हाला परदेशातील अनेक विज्ञान संस्था उच्च वेतन देऊन काम करण्यासाठी निमंत्रण देत आहेत, पण तुम्ही का नाकारत आहात? यावर कलाम हसत हसत म्हणाले, मॅडमजी, मी भारतीय आहे व भारताचा विकास करून त्या सुजलाम सुफलाम करणं हेच माझं परम कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझा हा सुंदर देश सोडून इतर ठिकाणी जाऊन कार्य करू शकणार नाही. कलामांच्या या उत्तराने इंदिराजी थक्क झाल्या. त्या पुढे काहीच बोलल्या नाहीत. कलामांना पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न असे अनेक पुरस्कार मिळाले. इसवी सन 2002 मध्ये ते भारताचे 11वे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी राष्ट्रपती पदाची सर्व औपचारिकता बाजूला सारून केलेलं कार्य सर्वश्रुत आहे. मुलांनो, ह्यामध्ये काही मी इसवी सन म्हणजे जसं 2002 किंवा त्यांच्या जन्माची तारीख घातलेली आहे. जर तुम्हाला अशा व्यक्तिमत्वापैकी काही खरोखरच माहिती असेल तरच ती घाला, अन्यथा ते असं प्रयत्न करू नका. तात्पर्य, देशाची सेवा हीच ईश्वराची सेवा होय किंवा कर्म हीच पूजा होय. मुलांनो, इथे हा कथालेखनाचा भाग आपला संपलेला आहे. आता मी तुम्हाला काही सराव कृती देते, त्या पाहूया. कथालेखन सराव कृती 1. खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा. शब्द दिलेले आहेत: धोबी, गाढव, पाणी, कपडे, पूल. ह्या शब्दांना एकत्र गुंफून एक छानशी कथा तुम्हाला करायची आहे. कथालेखन सराव कृती क्रमांक 2. खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. वृद्ध सिंह, शिकार करण्यास असमर्थ, कोल्ह्याच्या मदतीनं शिकार, हरणास पकडणं, कोल्ह्याच्या तोंडास पाणी येणं, स्वतःच हरणाचे काळीच खाणं, सिंहास फसवणं. अशा प्रकारे हे 2 सराव कृती तुम्हाला मी इथे देत आहेत.